वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएटिव्ह विथ कल्पना। मी आज तुम्हाला सांडग्याची दोन पद्धतीचे सांडगे दाखवणार आहे। बघा, प्रथम घेतलेला आहे मी भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण की 2 किलोचे सांडगे आहेत आणि 2 किलोच्या सांडग्याला अर्धा किलो मिरची घेतलेली आहे मी इथं। आणि पुन्हा जिरे घेतलेले आहे, कारण की तिखटच छान लागते मसाल्यारहित सांडगे। आणि बघा, त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत आणि मीठ मी वरतून टाकणार आहे। ह्याच्यात टाकायची गरज नाही। लसूण पण टाकलेला आहे। बघा, लसूण थोडा माझ्याकडून स्किप झालेला होता। भरपूर अशी कोथिंबीर रसरशीत निसून त्याला धुवून घेतलेली होती। आणि ही भिजवलेली डाळ आहे, 4 भिजवलेल्या डाळी आहेत। अर्धा किलो याची हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। बाकीच्या सगळ्या एक एक डब्बा अशा वाटी घेतलेल्या आहेत, म्हणजे पाव किलोच्या कमी थोडी अशी 2 किलोची डाळ झालेली आहे। हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ आणि उडदाची डाळ अशा प्रकारे इथं। आणि ह्याला बघा, मी ते सगळं आता कोथिंबीरीचं, लसणाचं आणि मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि जिरे आणि लसूण टाकलेलं आहे, म्हणजे आपले सांडगे खूप छान होते। आणि ही पूर्ण डाळ मी अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरमधूनच बघा। आणि तसे पण करणार आहे आपण, जे पारंपरिक पद्धतीने करतो तसेही मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यापूर्वी बघा, इथं काय काय टाकलेलं आहे। इथं मीठ टाकून घेत आहे। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे। असं छान बॅटर असं मोठं करायला पाहिजे, बारीक मोठं करूनच केलेलं पाहिजे। एकदम फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही आहे। त्यानंतर जिरे टाकलेले आहेत, त्यानंतर तिखट टाकलेलं आहे। बघा, हिरवं तिखट जरी आपण टाकणार असो तरी लाल तिखट टाकल्यानंतर त्याची कलर पण छान येतो। आणि हळद पण टाकलेली आहे। बघा, इथं 2 चमचे हळद मी टाकलेली आहे। आणि बघा, त्यानंतर याच्यात काश्मीरी लाल मिर्च पण मी थोडीशी टाकलेली आहे। आणि ही आपली मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट मी इथं टाकून देत आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण वाटलेलं आहे, हे मी मिक्स करून घेणार आहे। अर्धी टाकणार आहे आणि अर्धी दुसऱ्या ह्याला मी इथे ठेवणार आहे। आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी। आणि हे थोडं वेळेस रेस्ट करून दिलं की ह्याला छान पैकी असा छान घट्ट गोळा तयार होतो। आता दिसायला दिसतो पातळ, पण तो रात्री भिजवल्यामुळे मी आणि आणखी त्याच्यात पाणी घातलं होतं, तर तो घट्ट गोळा होतो आणि खायलाही मसालेदार टेस्टी असे लागतात। छान मिक्स झालेला मी ह्यावेळेस मी पहिल्यांदाच ही सांडग्याची रेसिपी ट्राय करत आहे, तर तुम्ही पण करा। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे सांडग्याची। आणि हे एकजीव झालेलं आहे। आता ह्याला काय करायचं आपण की 2 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे पीठ फुगलं जाईल किंवा डाळी फुगल्या जातील मस्तपैकी। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएटिव्ह विथ कल्पना। आज आपण सांडगे बघणार आहोत आणि त्याचा फुल व्हिडिओ मी टाकणार आहे, तर तुम्ही तर नक्की वॉच करा। तर चला, आपण भिजवलेल्या डाळीचे पण सांडगे करणार आहोत आणि पिठाचे पण सांडगे करणार आहोत। त्याची पूर्ण व्हिडिओ मी इथे टाकणार आहे। तर चला मग आपण तो वेळ न करता पाहूया। त्यानंतर मी भरडून आणलेली डाळ इथं घेतलेली आहे। बघा, ही पण 2 किलोच्या आसपास आहे आणि इथे तेच प्रमाण घेतलेलं आहे मी। आणि त्याच्यामध्ये बघा, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, पण पुन्हा एक डब्बा अशा पाव किलोच्या थोड्या जवळ असतील असं मसूरची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। बघा,
आणि बिना पॉलिशच्या सगळ्या डाळी होत्या माझ्याकडे आणि त्याच मी इथं वापरत आहे. त्यानंतर बघा मी हे काय केलेलं आहे, त्याच्यामधलं स्किप झालेलं आहे. मी ह्याच्यात पण हिरव्या मिरचीचं, लसणाचं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ सगळं असं खूप छान प्रकारे टाकलेलं आहे बघा. आणि त्याला एकजीव करून मी इथं घेत आहे. हे थोडं थोडं पाणी करूनच टाकायचं, खूप पातळ पण करायचं नाही, खूप घट्ट नाही. ह्याला सैलसरच ठेवावं लागतं, कारण की हे रेस्ट करण्यासाठी ठेवलं की ह्याला असं खूप असं आमच्या इतर म्हणायची सकाळी पहाटे उठायचं, त्याला भिजू घालायचं, नंतर मग दुसरी कामे करायची. तर बघा इथे असं एकजीव मी करत आहे. थोडंसं जास्त प्रमाण असल्यावर मला ते एका हाताने होत नव्हतं, म्हणून 2 हाताने मी इथं करत आहे. बघा आपला घट्टसर गोळा असा तयार झालेला आहे आणि त्याला पाणी लावून असं छान प्रकारे सैलसर इथं ठेवून देत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका. बघा माझा आपलं सांडग्याचं पीठ तयार झालेलं आहे आणि मी तो उशीरच झालेला होता, मुलांचे डबे वगैरे सगळं आटपलेलं होतं आणि मग मी पुन्हा सगळं केलेलं, पूजा वगैरे करून मगच मी वर गेलेली होते आणि सावलीतपासून हे तोडणार होते मी. बघा हा घट्टसर गोळा झालेला आहे, असं एकजीव केलेला आहे, त्याच्यामुळं मग ते सगळीकडं त्या पिठाला लागले झाले तिखट मीठ. त्याला झाकून ठेवायचं, 2 तास रेस्ट करायचं. तोवरती दुसरे सांडगे घालायचे आहेत आणि आता मी तयारी करत आहे वर जाण्यासाठी. घरात कोणीच नव्हतं आणि मी एकटीच करत होते, त्यामुळं मी काय केलेलं आहे की सगळं वर आणून ठेवलेलं आहे. माझ्याकडं धोतर नव्हतं आणि मी शिवलेलं आहे, त्याच्यावरच मी घालत आहे. बघा पांढऱ्या शर्टावरचं वगैरे असं शिवलेलं आहे आणि मी हे काय केलेलं आहे की दोन्ही घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, वर जाण्यासाठी मी निघालेली आहे आणि कुलूप वगैरे इथं मी लावत आहे. वर गेल्यानंतर खाली काय झालं ते ऐकू येत नाही, मी कुलूपच लावून मी वर जाते. ह्याला पाण्यातून काढून घेतलेलं आहे कपड्याला, म्हणजे त्याला चिटकणार नाही. आणि बघा मी वर गेल्यानंतर मी सांडगे चालू केलेले आहेत आणि पहिल्यांदा आपण मिक्सरमधून काढलेल्या डाळीचे सांडगे आपण इथं करणार आहोत आणि त्याला टेस्टला कसे झाले होते तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सांडगे कशा प्रकारे घालता मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने करत असाल तर तुमचे सांडगे झाले का मलाही तुम्ही सांगू शकता. बघा एकटी होते त्याच्यामुळे 2-3 किलोची सांडगे एकटं घालायला खूप वेळ लागला होता आणि मी असं शूट पण घेत होते. बघा ऊन किती झालेलं होतं आणि मी असे मोठे घालत होते, कारण की छोटे घालायला खूप वेळ लागला असतो, म्हणून पटकन पहिल्यांदा मी सांडग्याचीच इथं सुरुवात केलेली आहे. आणि तुमचे वाळवणाचे प्रकार झाले का मला नक्की कमेंट करून सांगा. लग्नामध्ये ह्याला सांडग्याला खूप महत्त्व असतं. बघा 4 सुवासिनी बोलून पहिल्यांदा सांडगेच घातले जातात आणि भाजीला काही नसेल तर ह्या सांडग्याची भाजी खूप छान प्रकारे होते. काळ्या मिरचीची पण छान होते आणि लाल तिखटची आणि हिरवं तिखटही घातलं तर खूप सुंदर लागते, कांदा टोमॅटो घालून. आणि वर्षभर टिकणारे असे हे सांडगे आपले तयार होतात.
वाळवण्याच्या प्रकारात आहे सांडग्याला पहिला मान, आणि मी इथं गणपतीला आवाहन करून घेते प्रभूचं नाव. मग परत आम्ही दोघी बी घालत आहोत. बघा इथं सांडगे. पूजा आली होती, मी पूजाला बोलवून घेतलं होतं, जास्त होते म्हणून. ती आणि मी बोलत गप्पा मारत पटकन सांडगे असे माझे तयार होत होते. बघा हसत खेळत कोणीही झालेलं असलं तरी सांडगे फार पटकन. ती म्हणली की असे छोटे घाला, तर आम्ही दोन्ही प्रकारे सांडगे इथं घालत होतो. तुमच्याकडं कशी पद्धत आहे सांडग्याची? आणि आम्ही चारही डाळी एकत्र करूनच सांडगे घालतो. कोण कोण नुसत्या एका डाळीचे, मुगाच्या डाळीचे, हरभऱ्याच्या डाळीचे अशी घालतात, पण मी नाही. मी इथं वड्या म्हणतात, कोण काही म्हणतं, कोण काही म्हणतं, पण आमच्याकडं सांडगेच म्हटले जातात. असं सांडल्यासारखे वाटतात म्हणून त्याला सांडगे.